नमो नमः. सर्वेषां स्वागतम्. सर्वेषां स्वागतम्. Good morning, dear students. Today we are going to start with our दशमहा पाठः चित्रकाव्यम. आज आपण 10वा पाठ चित्रकाव्यम याला सुरुवात करूया. दशमहा पाठः चित्रकाव्यम कंठस्थीकरणार्थम. इथे आता म्हटलेलं आहे कंठस्थीकरणार्थम म्हणजे तुम्हाला हे जे श्लोक आहेत ते पाठ करायचे आहेत. सो यू हॅव टू बाय हार्ट दीज वेरियस श्लोक. सुभाषितम नाम सम्यक रूपेण भाषितम. सुभाषित म्हणजे काय तर सुंदर भाषेत रचलेलं असं काव्य. संस्कृत सुभाषिताने आदर्श जीवनस्य गुह्यम आख्यांती. संस्कृतमध्ये जी आपण सुभाषित वाचतो ती आपल्या आदर्श जीवनामध्ये आपण कसं वागावं याची व्याख्या करत असतात, व्याख्या देत असतात. वैशिष्ट्यपूर्णानि सुभाषितानि संस्कृत भाषायाः सौंदर्यस्थानानि खलु. वेगवेगळी जी सुभाषितं आहेत त्यामुळे संस्कृत भाषा ही अजून सुशोभित केली जाते. तर आपण म्हणूया की संस्कृत भाषेमध्ये ही जी सुभाषित आहेत ती खरोखर त्याची संस्कृत भाषेची सौंदर्य स्थानच आहेत. इट अडोर दे अडोर दी संस्कृती लँग्वेज. बुद्धिविकासकांनी सुभाषितांनी नामचित्रकाव्याने आपल्या बुद्धीचा जो विकास करतात अशी काही सुभाषित आहेत त्याला आपण म्हणतो चित्रकाव्य. तानी रंजकानी अपि सन्ति. ती काही मनोरंजक सुद्धा आहेत. अस्मिन् काव्ये अंतरालापः अन्योक्तिः हास्योक्तिः कर्तृगुप्ता प्रहेलिका समस्यापूर्तिः वाक्यो वाकोवाक्यम इत्यादयः सुभाषितानां प्रकाराः सन्ति. इथे बरेच सुभाषितांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. जसं अंतरालापः, काही ठिकाणी आपल्याला रायमिंग वर्ड्स दिसतात, काही ठिकाणी त्याच सुभाषितांमध्ये आपल्याला उत्तर सापडतात. काही अन्योक्ती म्हणजे इतरांना बोलून एक उपदेश दिलेला आहे. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो लेकी बोले सुने लागे. हास्योक्ती ही काही मजेशीर अशी सुद्धा सुभाषित आहेत. काही समस्यापूर्ती आहेत म्हणजे एक प्रश्न दिलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे. काही ठिकाणी प्रहेलिका कोडं सुद्धा दिलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सुभाषितांचा समावेश या सुभाषितामध्ये केलेला आहे. So the words with the series of questions in which their answers are hidden is called as a antaralapah. The description of an object or a person is given by the way of clues, and reader is expected to recognize the object or person in Prahelika. A competition called Samasya Purti was very popular in ancient India. A line or the half a line is given, and competitors were required to fit it in their words. All these types appeal more to intelligence and they fall in the category called चित्रकाव्यम. तर आपण इथे चित्रकाव्यामध्ये हे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. आता इथे बघा तुम्हाला एक श्लोक दिसतोय. वृत्त आर्यावृत्ताचा वापर केलेला आहे म्हणजे आर्यावृत्तातला हे सुभाषित आहे. इथे तुम्हाला 4 चित्र सुद्धा दिसत आहे. इथे आहे श्रीकृष्ण जो आहे तो तो कंसाला मारतोय. त्याच्यानंतर गंगा नदी इथे वाहताना दिसते. एक महिला जी आहे तिने हातात एक घमेलं पकडलेलं आहे आणि शेतकरी जो आहे तो शेतात काम करतोय आणि इथे एक माणूस आहे की ज्याने आपल्या अंगाभोवती शाल गुंडाळलेली आहे. तर ह्या सगळ्यांवरून त्यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले. कम संजघान कृष्ण हा होम डीड कृष्णा किल. कृष्णाने कोणाला मारलं. का शीतल वाहिनी गंगा. विच रिव्हर फ्लोज फुल्ली. म्हणजे अगदी थंडपणे कुठली नदी वाहते. पुढे केदार पोषण रता हा म्हणजे हु आर एनरोज इन फीडिंग देअर वाईव्स. आणि पुढे प्रश्न विचारलेला आहे
कः बलवन्तः न बाधते शीतम, म्हणजे which is a power which powerful man does not suffer cold? The one who has the woolen blanket. आता हे आपल्याला जर हे बाकीचे प्रश्न वाचले तर आपल्याला नेमकं कळत नाहीये. By reading these sentences or the questions, we are not able to understand exactly what is given or what they are expecting. But when we read all the questions or the lines together, see, come Sanjaghana Krishnaha means whom did Krishna keep? You can take these first two letters. तुम्ही हे दोन पहिले लेटर्स बघितले ना तर तुम्हाला समजेल. कंसम, कृष्णाने कोणाला मारलं? whom did कृष्णा kill? कंस. बघा पहिल्या दोन अक्षरांमध्ये तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. पुढे बघूया. का शीतल वाहिनी गंगा, which river flows fully? तर गंगा दॅट फ्लोज इन द काशी म्हणून आलंय बघा. पहिल्या दोन ह्याच्यामध्ये चाललेलं आहे काशी. गंगा नदी कुठे वाहते? काशीमध्ये वाहते. पुढचं आहे केदार पोषणरता मीन्स हू आर एनग्रॉज इन फीडिंग देअर वाईफ्स. तर त्याचं उत्तर आपल्याला इथे सापडलेलं आहे केदार. म्हणजे पहिले शब्द बघा बरोबर. ह्याचं उत्तर आपल्याला इथे सापडलेलं आहे केदार पोषण रता. पूर्ण उत्तर जे कोण आहे? केदार पोषण रता म्हणजे who are engrossed in feeding their wives, so those who are engaged in cultivating their fields. केदार पोषण रता हे आलं उत्तर. पुढे म्हटलंय कम बलवंतम न बाधते शीतम, which powerful man does not suffer the cold? याचं उत्तर ना आपल्याला इथे सापडते पहिल्या दोन शब्दांमध्ये. कंबलवंतम म्हणजे ज्याच्याकडे कंबल आहे. कंबल म्हणजे काय? आपण म्हणूया गोधडी किंवा घोंगड आहे. कंबल सो वुलन ब्लँकेट. सो द वन हू हॅज द वुलन ब्लँकेट. म्हणजे बघा प्रश्नाचं उत्तर ना पहिल्या सुरुवातीच्या शब्दांमध्येच आपल्याला इथे सापडते. कंबलवंतम न बाधते शीतम. हा जो प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो? अंतरालाप. म्हणजे काय? द वर्ड्स विथ द सिरीज ऑफ क्वेश्चन्स इन विच देअर आन्सर्स आर हिडन. त्यांची उत्तरं त्याच्या आतमध्येच आपल्याला सापडतात. आता पुढचा जो श्लोक आहे ना तो आहे अनुष्टुप छंदातला. वृत्त कुठला आहे? अनुष्टुप. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरा यमस्तु हरती प्राणान त्वंतु प्राणान धनानीच. ही हास्योक्ती आहे. हास्योक्ती म्हणजे काय? तर इथे ना आपल्याला एक आपण म्हणूया की एक मजेशीर असं असा हा श्लोक दिलेला आहे. जसं वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर. इथे काय म्हटलं की हे यमराज सहोदर वैद्यराज तुभ्यम नमः. म्हणजे तू कोण आहेस? वैद्यराज. तू यमराजाचा सहोदर आहेस म्हणजे भाऊ आहेस. यमस्तु हरती प्राणान त्वम तू प्राणान धनानीच. यम हा फक्त काय करतो? यम तू हरती प्राणान. यम जो आहे तो फक्त माणसाचे प्राणच घेतो. पण त्वं तू प्राणान धनानीच. पण तू तर काय करतो? तू तर काय करतोस की प्राण पण आणि धन पण अशा दोन्ही गोष्टी घेतो. म्हणजे वैद्यराजाला इथे काय म्हटलंय की तू कोण आहेस? यमराजाचा भाऊच आहेस. यमराज फक्त प्राण घेतो पण तू तर प्राण सुद्धा घेतोस आणि धन सुद्धा घेतोस. सो ओ डॉक्टर, द ब्रदर ऑफ किंग of the death salutation to you. Yama takes always in the life, but you take always patient's life as well as money. जे तिथे तोच म्हणतोय की कधी कधी वर असं असतं की एखादी डॉक्टर व्यक्ती जी आहे ती भरपूर बिलं लावली जाते. आपण आता कोरोना पिरियड मध्ये बघितलं असेल भरपूर 1.25 लोकांकडून बिलं घेतली गेली
आणि त्या मानाने त्यांना तेवढीशी ट्रीटमेंट दिली गेली नाही. म्हणून त्या डॉक्टरांना इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे म्हणजे हे वैद्यराज, वैद्यराज म्हणजे डॉक्टर, संस्कृतमध्ये डॉक्टरांना वैद्य म्हटलं जातं. तर तू कसा आहेस, तू जणू काही यमराजाचा भाऊच आहेस. यमराज तर फक्त माणसाचे प्राणच घेतो, पण तू मात्र प्राण सुद्धा घेतोस आणि त्यांचं धन सुद्धा घेतोस. पुढचा श्लोक आपण बघूया. वृत्तम उपजाती ही. आता पुढचा श्लोक जो आहे तो आहे वृत्तम उपजाती ही. इथे ना आपल्याला एक कोड विचारलेलं आहे, बघूया. अयम न भक्त न उच्च पूजक वा घंटा स्वयं नादयति तथापि धनम जनेभ्यः किल याचते अयम न याचको वा न च निर्धनो वा. असा कोण माणूस आहे तो आपल्याला ओळखायचा. सो वी हॅव टू आयडेंटिफाय दिस पर्सन. बघूया काय म्हटलंय ते. अयम न भक्त, हा कोणी भक्त नाहीये. न च पूजक वा, हा कोणी पुजारी सुद्धा नाहीये. पण घंटाम स्वयं नादयते, पण हा स्वतः घंटा मात्र वाजवतो. तरी सुद्धा हा घंटा मात्र वाजवतो. जनम जनेभ्यः कीलह याचते अयम, ह्या लोकांकडून याचना सुद्धा करत असतो. न याचको, परंतु हा याचक सुद्धा नाहीये. नच निर्धन, पण निर्धन माणूस सुद्धा नाहीये. बघा हा काय म्हटलंय, हा याचक नाहीये, हा निर्धन सुद्धा नाहीये, म्हणजे हा भिक्षुक नाहीये किंवा गरीब सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा लोकांकडून हा नेहमी पैसे मागत असतो. मग कोण बरं आहे? ही प्रहेलिका आहे. प्रहेलिका म्हणजे शब्द कोड दिलेला आहे एक. तर आपल्याला ओळखायचंय नेमकं ही व्यक्ती कोण आहे. तर कोण आहे तुम्ही सांगू शकाल? सो द आन्सर इज द कंडक्टर ऑफ ए बस. म्हणजे कोण? तर बसचा कंडक्टर. बघूया कसं. अयम न भक्त, हा काही भक्त नाहीये किंवा हा पुजारी नाहीये. घंटाम स्वयं नादयते तथापि, तरी सुद्धा हा घंटा वाजवतो. बस सुटायच्या आधी घंटा वाजवतो की नाही? त्याच्या घंटेच्या इशाऱ्यावरूनच बस ड्रायव्हर जो आहे तो बस चालवायला सुरू करतो. तर म्हणून म्हटलंय घंटाम स्वयं नादयते तथापि, हा स्वतः घंटा वाजवतो. धनम जनेभ्यः कील याचते अयम, हा ना लोकांकडून पैसे सुद्धा मागतो. कशाबद्दल मागतो? तर तिकिटासाठी ना. हा तिकीट देतो त्यामुळे त्याच्या बदल्यात आपल्याकडून तो पैसे मागतो. न याचक, हा काही याचक नाहीये, हा काही निर्धन सुद्धा नाहीये. फक्त तो त्याचं जे काम आहे, लोकांना तिकीट द्यायचं आणि त्या बदल्यात लोकांकडून पैसे घ्यायचे, ते तो काम करत असतो. सो दिस इज द riddle and the clues are: he is neither a devotee nor a worshipper, but he sounds a bell. Hmm. He is neither a beggar nor a poor man, yet he asks the people for money. So here the answer is a conductor of a bus. म्हणजे आन्सर काय आहे? बसचा कंडक्टर. पुढचा जो श्लोक आहे तो आहे वृत्तम इंद्रवज्रा. हा जो श्लोक आहे ना, याच्यात आपल्याला एक नादमाधुर्य सांगितलेलं आहे, समस्या पूर्ती ही. सो हिअर द लास्ट लाईन विच अपियर्स द मिनिंगलेस इज गिवन ॲज अ समस्या. म्हणजे आता त्यांनी म्हटले ठमठम ठमठम ठठम ठठम ठहा, ही ना ही ओळ एक दिलेली आहे आणि त्याच्यावरती वरचे जे तीन, वरती ज्या तीन ओळी आपल्याला दिसत आहेत त्या रचलेल्या आहेत. समस्यापूर्तीमध्ये असंच असतं की उत्तर दिलेलं आहे, हे उत्तर आहे. मग हे उत्तर कशाचं असू शकेल याच्याशी निगडीत काही वाक्य बनवली गेलेली आहेत. ओके, सो द पोएट कंपोज्ड अ वर्ड्स अराउंड इट. शेवटची ओळ दिलेली असते आणि त्याच्या आधारे वरच्या ओळी लिहिल्या जातात. तर आपण बघूया आता काय म्हटलंय. रामाभिषेके जलम आहरंत्या हस्तात् श्रुतो हेमघटो युवत्या सोपान मार्गेण करोति शब्दम ठमठम ठमठम खटठम ठठम ठहा. अर्थ असा आहे की रामाभिषेके जलम आहरंत्या, ॲट द टाइम ऑफ रामाज कोरोनेशन
हस्तात श्रुतो हेमघटो युवत्या. हेमघट, हेमघट म्हणजे गोल्ड जार, सोन्याचा घडा. हस्तात चिवतो, हस्तात चिवतो म्हणजे काय, तिच्या हातातून तो खाली पडला. सो गोल्ड जार स्लिप्ड फ्रॉम दी हँड्स ऑफ ए यंग लेडी. सोपान मार्गेण करोती शब्द. आणि तो घडा जो आहे, तो सोन्याचा घडा तिच्या हातून खाली पडल्यानंतर तो कसा आवाज करतोय, ठमठम ठमठम ठठठम ठहा. तर सोपान मार्गेण करोती शब्दम. तो जिन्यावरनं खाली पडतोय आणि त्यावेळेस त्याचा आवाज कसा येतोय तो इथे सांगितलेला आहे. हे आहे समस्यापूर्तीचं उदाहरण. कळलं? समस्यापूर्ती म्हणजे काय असते, की जिथे तुम्हाला एखादी ओळ शेवटची दिली जाते आणि त्याच्या आधारे त्याच्याशी संबंधित बाकीचं वरचं सुभाषित तुम्हाला रचायचं आहे. प्राचीन काळी हा प्रकार खूपच प्रसिद्ध होता. सो व्हॉट इज द मीनिंग? At the time of Rama's coronation, the gold jar slipped from the hands of a young lady who was bringing water. The jar makes the sound thum thum ta thum thum ta ta thum taha. तर अशा प्रकारे आपण आता हे सगळे श्लोक केलेले आहेत. संधी विग्रह यात काही दिलेले आहेत ते बघूया. संधी विग्रह हा नमस्तुभ्यम. संधी काय आहे, नमः तुभ्यम, नमस्तुभ्यम. यमस्तु, यमः अधिक तू. तथापि, तथा अधिक अपि, तथापि. याचते यम, काय होणार, याचते अधिक अयम. जलम माहरंत्या, जलम अधिक आहरंत्या, जलम अधिक आहरंत्या, जलम आहरंत्या. श्लोक 1. पहिल्या श्लोकात आपण काय बघितलं, तर अंतरालापस्य उदाहरण होतं. म्हणजे काय, ते 4 प्रश्न दिलेले आहेत. अत्र प्रश्न चतुष्टयम वर्तते, प्रश्ने एव तस्य उत्तरम वर्तते. 4 प्रश्न होते, त्या 4ही प्रश्नांमध्येच त्याचं उत्तर दडलेलं होतं. एषा शब्दालंकारस्य चमत्कृती. ही ना एक शब्दालंकारातली चमत्कृती आहे. म्हणजे असा प्रश्न बनवलाय की ज्या प्रश्नाच्या सुरुवातीलाच त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. कदाचित कस्यचित अक्षरस्य संयोजनेन विघटनेन वा प्रश्नस्य उत्तरं प्राप्यते. काही वेळेस शब्दांचं संयोजन करून, मीन्स बाय ऍडिंग टू वर्ड्स और बाय सेपरेटिंग टू वर्ड्स वी गेट द आन्सर. जसं त्यांनी बघा काय म्हटलं, कम संजघान कृष्ण. हा, कृष्णाने कोणाला मारलं, बघा सुरुवातीच्या 2 अक्षरातच त्याचं उत्तर सापडलं, कंसम, कंसाला मारलं. पुढे कृष्ण कम मारितवान, तर उत्तर काय आलं, कंसम जघान कृष्ण, कंसाला कृष्णाने मारलं. पुढचं आहे का शीतल वाहिनी गंगा. शीतल वाहिनी म्हणजे गार पाणी असलेली गंगा नदी कुठे वाहते, तर काशी. कुठे वाहते, काशीला. काशी तलवाहिनी गंगा. के दार पोषण रता, तर दारा नाम पत्नी. उत्तर काय आलं, दाराणाम कुटुंबस्य पोषणे के रताः. उत्तरम केदार पोषण रताः म्हणजे कोण, तर फार्मर्स, शेतकरी. हे कुटुंबाचं पोषण करतात. केदारः नाम क्षेत्राणि. कम 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 बलवंतम न बाधते शीतम. कोणत्या बलवान माणसाला थंडी वाजत नाही. उत्तर काय आहे बघा, पहिले 2 शब्द जोडलेले आहेत. कंबल, मग काय येणार, कंबलवंतम शीतम न बाधते. जो माणूस ज्याला कंबल आहे म्हणजे कोंबड आहे, अशा माणसाला थंडी वाजत नाही. यह कंबलम धारयती तम शीतम न बाधते यती. दुसरा जो श्लोक होता ना, त्याच्यात आपण काय बघितलं, हे यमराज हा सहोदर हा वैद्यराज, वैद्यराजाला म्हणजेच डॉक्टरांना काय म्हटलंय,
यमराजाचा सहोदर, सहोदर म्हणजे भाऊ. तुभ्यम नमः, तुला नमस्कार आहे. यमः तु प्राणान हरति, यम मात्र प्राण हरतो. किंतु त्वम तू प्राणान धनानी च सर्वं हरसी, तू तर प्राण सुद्धा आणि धन सुद्धा सगळंच हरून नेतोस. एतेन श्लोकेन कवी धनलुब्धान अपरिपक्व वैद्यान निंदन्ति हांसं च जनयति. इथे सुभाषितकाराने काय म्हटलंय की जे डॉक्टर्स फक्त पैशासाठी लोकां रुग्णसेवा करत आहेत, पैशासाठी त्यांनी फक्त हे डॉक्टरकीचा अभ्यास केलेला आहे आणि ज्यांच्याकडे फारशी माहिती सुद्धा नाहीये, ज्ञान सुद्धा नाहीये, अशांसाठीच फक्त ही हास्योक्ती आहे. जे डॉक्टर आपल्या पेशंट्स किंवा आपले जे काही रुग्ण आहेत त्यांना योग्य ते उपचार न देता फक्त त्यांच्याकडनं पैसे कसे घेतले जातील या संदर्भात फक्त विचार करतात, अशांसाठी ही हास्योक्ती म्हटलेली आहे. तिसरा जो श्लोक होता ना, त्यात आपल्याला एक पुढं विचारलेलं होतं. एतत् अपघ्नुती अलंकारस्य उदाहरण. अयम जनः न अद्यापि न भक्तः न पूजक तथापि स्वयं घंटा नादवते. हा माणूस जो आहे तो कुठलाही पूजक नाहीये, कुठलाही पुजारी भक्त सुद्धा नाहीये, पण तरी सुद्धा स्वतः रोज घंटा वाजवतो. स न याचक न वा निर्धन, तो याचक सुद्धा नाहीये आणि तो निर्धन गरीब सुद्धा नाहीये, तरी सुद्धा तो लोकांकडून धनाची याचना करतो. तरीही वदत, तर मग सांगा की हा कोण बरं, असे उत्तरम वर्तते. याचं उत्तर काय असेल तर कह हवान वान या कलो हो, म्हणजे कोण, तर इथे म्हटलंय की जो बस कंडक्टर आहे तो. विपरीत क्रम पठत क्रमेण पठत, आता ह्याला ना आपण उलट वाचायचं. लोकयान वाहक, हे बघा ना, मानयान, याला उलट वाचा. हा जो प्रश्न होता ना याला उलट वाचा. लोकयान वाहक, लोकयान म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, म्हणजेच इथे आपण बसचं उदाहरण घेऊ की बसचा वाहक, वाहक म्हणजे कोण, कंडक्टर. काव्य प्रवाह इति काव्य संग्रहात, हे कोणी रचलेलं आहे, श्री सदाशिव त्र्यंबक रहातेकर. चौथा जो श्लोक आहे तो काय आहे, समस्यापूर्ती, ही समस्यापूर्तीचं उदाहरण दिलं आहे. समस्यापूर्ते हे उदाहरण एतत् ठम 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 ठा, ठम 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 ठा. इथे समस्या वर्तते म्हणजे फक्त शेवटची ओळ दिली जाते, त्याच्यावरनं तुम्हाला पुढच्या प्रश्नांची उत्तर, पुढच्या श्लोकाची रचना करायची आहे. तर ही फक्त शेवटची ओळ दिली गेली होती आणि पुढचा श्लोक त्यावेळेस खरंच म्हणजे लोकांची प्रतिभा शक्ती खूपच वाखाणण्याजोगी होती आणि त्यावेळेस अशी समस्यापूर्ती बऱ्याचदा राजदरबारात राजाकडून दिली जायची. हं. आणि त्या एखाद्या ओळीवरती मग बाकीचे जे राजदरबारातले कवी आहेत ना, ते स्वतःची काव्यशक्ती पणाला लावून अशा एखाद्या श्लोकाची, अशा एखाद्या सुभाषिताची रचना करायची. राम, आता इथे सुद्धा तशीच एक समस्यापूर्तीसाठी आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की ठम ठम ठटम 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 ठहा, आणि त्याच्यावरती तुम्हाला राज्य वाक्य किंवा ओळी, श्लोकासाठी ओळी रचायच्या आहेत, अशी ती समस्या आहे. तर त्याच्यावरनं रचल्या गेलेल्या ओळी म्हणजे रामस्य राज्याभिषेक समये काचित युवती सुवर्ण घटेन जलयान जल आनयने मग्न असे. रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी एक युवती सुवर्ण घट म्हणजे सोन्याच्या घड्याने पाणी आणण्यामध्ये मग्न होते आणि मग नेमकं तेव्हा जिन्यावर तिच्या हातातून तो सोन्याचा घडा खाली पडला आणि त्याच्यामुळे एक नाद तयार झाला, एक आवाज आला. तो घडा जो आहे तो खाली पडत असताना त्याला म्हटलंय ठमठम ठमठम ठठम ठमठम ठमठम ठटम ठटम ठहा. अशा प्रकारे आपण हे श्लोक बघितलेले.
चे काही प्रश्न आहेत. पूर्ण वाक्येन उत्तरत. कृष्ण कम कृष्ण कम जघान. कृष्णाने कोणाला मारलं? कृष्ण कंसम जघान. दार पोषणे केरताः. हम्म. के ये केदार पोषणे रताः, ते दार पोषणे रताः. म्हणजे असं म्हटलंय की हु आर एनग्रोज इन फीडिंग देअर वाईव्स, सो दोज हु आर एंगेज इन कल्टिवेटिंग देअर फील्ड. पुढे कम शीतम न बाधते, कंबलवंतम शीतम न बाधते. ज्यांच्याकडे कंबल आहे, घुंगड आहे, त्यांना शीतम थंडी वाजत नाही. समानार्थक शब्द लिखत. समानार्थी शब्द लिहायचे. कृष्ण हा, कृष्णाला शब्द तुम्ही काय सांगू शकाल? कृष्ण हा गोपाल, गंगा, जान्हवी. गंगेला शब्द आहे जान्हवी. रतः मग्नः, बलवान, सबल. गंगा इति पदस्य विशेषणम अन्वेष्यत लिखत. गंगा या पदासाठी इथे कुठला शब्द आलेला आहे, कुठलं विशेषण आलेलं आहे? तर शीतला. गंगा शीतला. कशी आहे गंगा नदी? शीतला आहे ना, म्हणून शीतला. पुढे हे माध्यम भाषेमध्ये लिहायचं उत्तर. श्लोक 2. पूर्ण वाक्याने उत्तर. पूर्ण वाक्याने उत्तर सांगायचंय. कवी ही कम नमती. कवी कोणाला नमस्कार करतो? कवी वैद्यराजम नमती. कौ प्राणान हरतः. कोण प्राण नेतात? तर यमः च वैद्यः च प्राण हरतो. यम आणि दोघं कौ आहे बघा, म्हणजे द्विवचनातलं आपल्याला उत्तर द्यायचं. तर कोण आहे? यमराजः च वैद्यः च प्राणान हरतः. वैद्य किम किम हरती. वैद्य काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी घेतो? तर वैद्य प्राणान धनाने च हरती. प्राण सुद्धा आणि धन सुद्धा. पुढे संबोधनांत पदद्वयम अन्वेष्य लिखत. संबोधन असलेली दोन पद आपल्याला इथे लिहायचे. कोणाला संबोधित केलंय? एक यमराजाला आणि दुसरं वैद्यराजाला. तर म्हणून आपण म्हणू शकतो यमराज आणि वैद्यराज. पुढे आपल्याला समानार्थक शब्द लिहायचे. यमः अंतकः. यमः अंतकः. वैद्यः वैद्य भीषण. सहोदरः सहोदरः म्हणजे भ्राता, भाऊ. आणि धनम धनमला आपण काय म्हणूया? अर्थम. धनम अर्थम. पुढे आहे जाल रेखाचित्रम पूरयत. हरती. यमराज काय हरण करतो? प्राणान. वैद्यराज काय हरण करतो? प्राणान आणि धनान दोन्ही ना. श्लोक 3. पूर्ण वाक्येन उत्तरत. कह धनम याचते. कोण धन मागतोय? कोण धनाची याचना करतोय? तर आपण काय म्हणूया? निर्धन याचक धनम याचते. निर्धन याचक धनाची याचना करतो. अयम न भक्त इति प्रहेलिकाया उत्तरम. हा कोणी भक्त नाहीये, कोणी पुजारी नाहीये, मग कोण बरं? तर याचं उत्तर काय आहे? लोकवाहन वाहक. लोकयान वाहक असं पण चालेल, म्हणजे बसचा कंडक्टर. रेखाचित्रम पूरयत. आपल्याला हे रेखाचित्र पूर्ण करायचं. लोकयान वाहक काय काय गोष्टी, कुठल्या कुठल्या गोष्टी मागत नाही? न डॅश. न काय म्हणूया आपण? न भक्त. तो काय नाहीये? तो भक्त नाहीये. न निर्धन, न पूजक, न याचक. तो न भक्त, न निर्धन, न पूजक, न याचक. संधी विग्रह. याचते यम. याचते अधिक अयम. याचको वा. याचक अधिक वा. श्लोक 4 बघूया. यामध्ये काही प्रश्न विचारले. कह शब्दम करोती. कोण आवाज करतय? तर युवत्याः हस्तात् श्रुतः हेमघटः सोपान मार्गेण शब्दम करोति. युवत्याः हस्तात् श्रुतः हेमघटः सोपान मार्गेण शब्दम करोति. कस्याः हस्तात् सुवर्णघट पतितः. कुणाच्या हातून सुवर्णघट पडला?
जलम आहरंत्या युवत्याः हस्तात् सुवर्णघटः पतितः. जो पाणी आण जी जी युवती पाणी आणत होती सोन्याच्या घड्यातून तिच्या हातून तो घट पडला. समानार्थक शब्द लिखत समानार्थाचे शब्द लिहायचे. हेम हेम म्हणजे काय सोनं त्याला आपण म्हणूया कांचन किंवा सुवर्ण. जलम तोयम शब्द हा ध्वनी. बाकीचा आपण पुढच्या तासिकेला करूयात.